जय भीम जय शिवराय. मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव, जामखेड, जिल्हा इलाहानगर. काल 21 तारखेला जो महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा जो निकाल लागला, त्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाच्या अगोदर जो निकाल लागला आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये जे खातं खोललं, तो जो निकाल लागला तर त्यापैकी मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव हा वंचित बहुजन आघाडीचा पहिला निकालाचा उमेदवार मी आहे. आपण सगळेजण पाहतात, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या माणसांना सत्ता देण्याचं काम करतायत. पालावरती, वस्तीवरती, छपरावरती, गाव कोसाच्या बाहेरल्या माणसाला, जंगलामधल्या माणसाला, भटकंती करणाऱ्या माणसांना, ज्यांना ह्या देशामध्ये कोणाचाही आधार नाही, अशा वंचितातल्या वंचित, भटकीमुक्त आदिवासी आणि इतर बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला सत्ता देण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर करतात. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं सगळ्यांना, प्रस्थापित पक्ष एका बाजूला असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये 104 नगरसेवक निवडून आणले. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 2 नगरपालिका निवडून आणल्या आणि भल्या भल्या पक्षांना ह्या ठिकाणी धूळ चारण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शूर सैनिकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. ह्या निवडणुकीमध्ये असं चित्र स्पष्ट झालंय की ह्या ठिकाणी जो उत्साह आहे पूर्ण तमाम इथल्या सर्व अल्पसंख्याक समाजामध्ये, वंचित समाजामध्ये, ज्या समाजाला कधी सत्ता मिळाली नाहीये त्या समाजातल्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. त्याच्यामुळं इथल्या सर्वसामान्य लोकांमध्ये, इथल्या गरिबांमध्ये, गावकोसाच्या बाहेर मधल्या माणसांना, वंचितांना, भटक्यांना सत्ता ही जवळची वाटायला लागली. त्यामुळं या उत्साहामुळं, यांचा प्रतिसादामुळं ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं चित्र निर्माण झालंय की आता महाराष्ट्रातली सत्ता ताब्यात येणार आहे, महाराष्ट्रातली सत्ता आणि दिल्लीतली सत्ता लांब नाहीये, असं चित्र स्पष्ट या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मित्रांनो, राज्यातला पहिला गुलाल वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे. एक भटकीमुक्त समाजातल्या, कोल्हाटी समाजातल्या कार्यकर्त्यांनी गाव कोसाच्या बाहेरच्या माणसाला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली. आम्ही जे 2 उमेदवार निवडून आलो, दुसरी माझी जी भगिनी आहे संगीता भालेराव, ती या ठिकाणच्या लाकूड तोडणाऱ्या माणसाची पत्नी आहे. किती गरीब माणसांना उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी या ठिकाणी सत्ता ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिला गुलाल घेतला. तुम्ही पण गुलाल घ्या आणि तो गुलाल घेण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करा. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब, सुजात दादा आणि अंजली ताई तुमच्यासाठी जीवाचं रान करत आहेत. त्याचा पूर्णपणे फायदा घ्या. तमाम बहुजनांना सांगतो की याच्यानंतर परत दुसरी संधी येणार नाही. ही संधी आलेली आहे, या संधीमध्ये त्यात गाडी तुम्ही बसा आणि उद्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी तयार राहा. मी गुलाल घेऊन आलो, तुम्ही पण गुलाल घेऊन या, एवढीच्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम जय शिवराय.